श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांची सेवा कशी करावी, नित्य सेवा काय करावी ज्यामुळे स्वामींची अनुभूती येईल, सोबतच नैवेद्य कसा दाखवावा, चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात। पण त्याआधी लोकमत भक्तीला सबस्क्राइब नक्की करा। जीवनात अडचणी कोणाला नसतात। दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते असं म्हणायला हरकत नाही। काही वेळा अडचणींचं लवकर निरसन सुद्धा होत नाही। अशा वेळी सकारात्मक व्हावं, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी असं म्हटलं जातं। यासाठी स्वामी समर्थांची नित्य सेवा करून जप केल्यानं लाभ मिळतात असं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं। प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला आपल्याला ऐकायला मिळतो। असा अनुभव तुम्हालाही यावा अथवा स्वामींची अनुभूती व्हावी यासाठी स्वामींची नित्य सेवा हा एक महत्त्वाचा उपाय सांगितला जातो। त्यासाठी श्री स्वामी समर्थांची एक प्रतिमा तरी आपल्या घरात असायलाच हवी, मग ती फोटोच्या रूपात असो अथवा मूर्ती रूपात। ही स्वामींची प्रतिमा देवघरात मध्यभागी गुरुवारी सकाळच्या वेळेत स्थापन करून स्वामींना गोडधोड जेवणाचा नैवेद्य दाखवून अर्थात पंचोपचार पूजा करून सकाळची आरती म्हणावी। रोज नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी स्वामी खुश होतात असं म्हणतात। घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत, मात्र घरात कुणी जेवायच्या आत नैवेद्य दाखवावा अथवा बाजूला काढून ठेवला तरी चालतो। पंचोपचार पूजा करून नंतर नैवेद्य दाखवावा। याशिवाय घरातील प्रत्येकानं 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करणं सुद्धा आवश्यक मानलं जातं, ज्यामुळे स्वामी लवकर प्रसन्न होतात। कधी 11 माळी जप करायला जमत नसेल तर नित्यनेमाने दररोज 1 माळ तरी जप नक्की करावा। अनेक जणांकडे जपमाळ सुद्धा नसते, यावेळी निदान 20 मिनिटं जप करावा आणि यासोबतच श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय वाचावेत। सकाळी वेळ मिळत नसेल तर दिवसात केव्हाही वाचावे, मात्र यात खंड पडू देऊ नये। श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवताना अनामिका बोटाने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं आणि नैवेद्य दाखवण्यापूर्वी आणि दाखवल्यानंतर स्वामींना मुजरा नक्की करावा। दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी आणि सायंकाळी स्वामींना नैवेद्य दाखविल्याशिवाय आपण जेवण करू नये। रात्री ताजं जेवण केलं नसल्यास महाराजांच्या पुरता भात करून दूध भात किंवा दूध साखर पोहे यांचा नैवेद्य नक्की दाखवावा। नैवेद्य दाखवताना देवघरात निरांजन जळत असावी, निदान 1 अगरबत्ती तरी असावी, कारण असं म्हणतात की महाराज किंवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय जेवण करत नाही। तर देवघरात अशा प्रकारे महाराजांची दररोज तुम्ही सेवा सुरू करा आणि जमल्यास स्वामींचं पारायण सुद्धा नक्की करा। असं म्हणतात अशीच सेवा आपल्याला मठातून मिळत असते, तेव्हा हीच श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा असते। म्हणून तुम्ही या प्रकारे तुमच्या घरात स्वामींची नित्य सेवा सुरू करू शकता। याने महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि स्वामींची अनुभूती सुद्धा येईल। म्हणून जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की स्वामींची सेवा कशी करावी, दररोज नित्य सेवा कशी करावी, या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमध्ये केलाय। या व्यतिरिक्त स्वामींच्या बाबतीत आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की विचारा, त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। श्री स्वामी समर्थ।